नमस्कार. जय महाराष्ट्र. महत्वाची बातमी थेट दिल्लीमधून. उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठं पद तर इंडिया आघाडीचा मोठा निर्णय. शरद पवार सहमत. मातोश्रीवरती सगळ्यात मोठी जल्लोषाची तयारी. मित्रांनो, काय आहे बातमी जाणून घेऊया. महत्वाची अपडेट सामान्य शिवसैनिकांसाठी आणि राज्यातील तमाम गडबड निष्ठावान शिवसैनिकांना अतिशय मोठा आनंद देणारी बातमी. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रासह देशभरामध्ये दबदबा होता. तशाच प्रकारे संयमी नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी देण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून मातोश्रीवरती शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसू लागले. या निर्णयामागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची महत्वाची भूमिका असल्याची जोरदार चर्चा आहे. इंडिया आघाडीला राष्ट्रीय स्तरावरती अधिक बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्रात मजबूत संदेश देण्यासाठी हा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात आहे. दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची एंट्री ही भाजपला सर्वात मोठा धक्का देणारी ठरू शकते. देशातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया अलायन्स मध्ये विविध पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध प्रभावी लढा देण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीमध्ये महत्वाचे नेते आणि पक्ष सहभागी आहेत. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठी भूमिका देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार आघाडीच्या समन्वय समितीत किंवा राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदांवरती ठाकरेंची नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर महाराष्ट्रातील राजकारणासोबतच राष्ट्रीय राजकारणात देखील ठाकरेंचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शरद पवारांची भूमिका निर्णायक. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. पवार हे देशातील अनुभवी राजकारणी मानले जातात आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते गुरु देखील मानले जातात. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरते. राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांना पुढे राष्ट्रीय पातळीवर आणणं इंडिया आघाडीसाठी फायदेशीर ठरू शकते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन पूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. त्या अनुभवाच्या आधारावरही ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर पुढे आणण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले जाते. मातोश्रीवरती उत्साहाचं वातावरण असल्याने ही चर्चा बाहेर येताच मुंबईतील मातोश्री येथे शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केल्याचं दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना हा निर्णय अभिमानाचा वाटत आहे. शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळते. ठाकरे दिल्ली जाणार, शिवसेनेचा आवाज घुमणार अशा घोषणा देत कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असा विश्वास आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आवाज आता दिल्लीच्या राजकारणातही ऐकू येईल. उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये मोठं पद मिळालं तर शिवसेनेच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे राजकीय समीकरण बदलले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट सत्तेमध्ये आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विरोधी पक्षात आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती ठाकरेंना मिळण्याची जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रतिमेला बळ देणारी ठरू शकते. राजकीय तज्ञांच्या मते जर इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला तर तो केवळ एक पदवाटपाचा निर्णय राहणार नाही, तर त्यामागे मोठा राजकीय संदेश असेल. महाराष्ट्र हे देशातील महत्वाचे राज्य आहे. येथे मजबूत नेतृत्व उभं करून राष्ट्रीय पातळीवरती विरोधी पक्षांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न आघाडी करू शकते. त्यासाठी उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावरती पुढे आणणं ही एक रणनीती असू शकते. म्हणूनच या चर्चेमुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात. महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच सत्ता संघर्ष तीव्र आहे.
जर ठाकरेंना राष्ट्रीय स्तरावरती मोठी भूमिका दिली त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावरती होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या विषयावरती जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला म्हणून मातोश्रीवरती आता जल्लोषाचे वातावरण सुरू झाले. शिवसैनिकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सगळ्यात मोठे प्रमुख. दिल्लीत देखील त्यांना सगळ्यात प्रमुख भूमिका मिळावी अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीमधील पक्षामध्ये अधिक एकजूट निर्माण होऊ शकते. तसेच विरोधी पक्षांच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय समीकरण 100% बदलतील अशी शक्यता आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे सध्या मुंबई ते दिल्ली असा प्रवास करणार का हे आता येणारा काळ ठरवेल. मात्र सध्याची स्थिती पाहता भाजपच्या ओरात धडकी पडली असून देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला एकमेव विरोध करणारा नेता दिल्लीत येतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना घाबरून भाजप आता अस्वस्थ झाल्याची चर्चा दिल्लीमध्ये रंगू लागली आहे. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.